हाय व्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत मसालेदार अशी मॅगी। तर मॅगी बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे अर्धा टोमॅटो, कारण मी एक मॅगी बनवणार आहे। एक मूठ भरून स्वीट कॉर्न, थोडीशी गाजर बारीक चिरलेली, कोथिंबीर आणि ही घरगुती मी बनवलेली आलं लसूण पेस्ट आहे, जी मी फ्रीजर मध्ये स्टोर करून ठेवते। तर ही मी घरात बनवलेली आलं लसूण पेस्ट आहे, ती आपण 1 चम्मच वापरणार आहे। चला तर मग मॅगी बनवायला सुरुवात करूया। हे पहा, सगळ्यात पहिले आपण 1 चम्मच तेल घ्यायचं आहे। ही एकदम मसालेदार मॅगी आहे, त्यामुळे आपण टाकणार आहे ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरी मोहरी, थोडासा हिंग। आता जिरी मोहरी थोडीशी आपण तडतडू देऊ। हे पहा, जिरी मोहरी छान तडतडतीये। आता आपण ह्याच्यात ही आलं लसूण पेस्ट टाकू 1 छोटा चमचा। ही छानपैकी आपण फ्राय करायची आहे। ही छान फ्राय झाली की ह्याच्यात आपण टोमॅटो आणि स्वीट कॉर्न आणि गाजर टाकायचं आहे। हे पहा, आता आपण छानपैकी परतायचं आहे। आता आपण ह्याच्यात टाकणार आहे 2 चमचे कांदा मसाला छोटा, आणि आपण ह्याला परतून घ्यायचं आहे। थोडीशी हळद, आणि हे छानपैकी आपण परतून घ्यायचं आहे। टोमॅटो थोडेसे मऊ होऊ द्यायचे आहेत आपल्याला। ह्याच्या सोबतच आपण मॅगीच्या पॅकेटमध्ये जो मसाला असतो ना, तो टाकूया। तुम्ही कुठल्याही प्रकारची मॅगी बनवू शकता ह्याच्यानी। इप्पी नूडल्स पण अशा प्रकारे बनवू शकता तुम्ही। आता आपण छानपैकी एक लो फ्लेमवर ह्याला 2-3 मिनिटं परतून देऊ, टोमॅटो मऊ शिजेपर्यंत। हे पहा, आता छानपैकी आता आपले टोमॅटो मऊ झालेले आहेत। आता आपण मॅगीला 1 ग्लास पाणी घेणार आहे, आणि ह्याला उकळी आली ह्या 1 ग्लास पाण्याला। आता आपण जे ह्याच्यात टाकलंय ते, हे उकळी यायच्या आधीच आपण ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। आणि या भाज्या टोमॅटो टाकले होते ना आपण, त्याच्यासाठी थोडंसं 1-2 चिमूट मीठ टाकणार आहे। ह्याच्याने काय होईल ना की मॅगी ची चव जी आहे ती बॅलन्स होईल, कारण आपण भाज्या टाकल्यात तर मग त्याच्यासाठी आपण मीठ टाकलेलं आहे। आता ह्याला छान उकळी आली की स्वीट कॉर्न आणि गाजर शिजायला काही वेळ लागत नाही, 2-3 मिनिटात होतं ते परतल्यावरती। आता आपण ह्याला उकळी आली की मग मॅगी सोडणार आहे। हे पहा, हे आपलं पाणी उकळलेलं आहे। आता आपण मॅगी टाकूया। जर तुम्हाला तोडून आवडत असेल तर तोडून टाका। हे पहा, हा थोडासा चुरा आहे, हा पण मी टाकते। आणि आता ह्याला मॅगी जास्त आत्तीही शिजवायची नाहीये, 1-2-3 मिनिटं ह्याच्यात छान अशी शिजवून घ्यायची आहे आपल्याला। आणि हाय फ्लेमवरच शिजवायची आहे मॅगी। लो फ्लेम केली तर मॅगीचं चिखल होईल आणि मॅगी एकदम अशी लगदा होऊन जाईल। हे पहा, आता बरोबर आपली मॅगी शिजून 5 मिनिटं झालेली आहे। आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे। खूप जास्तही गाळ करायचा नाही आहे मॅगीचा, कारण ही जेव्हा आपण प्लेटमध्ये काढून घेतो ना तेवढ्या वेळातही जास्त शिजली जाऊ शकते। आता आपली मॅगी रेडी आहे। ह्याच्यात ज्यूस पण थोडासा मी ठेवलेला आहे, हा खूप छान लागतो। आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते। फक्त आपण पाणी उकळल्यानंतर 5 मिनिटं शिजवली आहे। हे पहा व्ह्यूअर्स, एकदम चटपटीत आणि मसालेदार चटाकेदार मॅगी तयार आहे आपली। किती छान दिसते, मी तुम्हाला दाखवते ती सगळीकडून बघा, व्यवस्थित दिसते ना, एकदम छान, यम्मी यम्मी, टेस्टी टेस्टी। जर तुम्हाला माझ्यासारखी ही मॅगी मसालेदार आणि तिखट आवडत असेल तर ही नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करा। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुमचे काही प्रश्न सजेशन असतील तर तेही सांगा।
रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा.